उपोषणकर्ते हमीद खान पठाण यांच्यासह 10 ते 15 जणांचा 3 जुलै 2025 रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या विरोधात सामूहिक आत्मदहनाचा इशारा। पाथरीतील निकृष्ट होत असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी होत नसल्याने व दखल घेत नसल्याने उपोषणकर्ते हमीद खान शेरखान पठाण यांच्यासह 10 ते 15 जणांनी सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी यांच्या विरोधात 3 जुलै 2025 रोजी सामूहिक आत्मदहनाचा इशारा देत पाथरी पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय पाथरी व पाथरी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनावर 10 ते 15 जणांच्या स्वाक्षरी आहेत। पाहू। आज माझ्या आमरण उपोषणाला 7वा दिवस आहे, तरी पण सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी हे गाडगोप घेत आहे। कुठेतरी राजकीय दबाव या अधिकाऱ्यांवरती येत आहे व भ्रष्टाचारी अधिकारी उपविभागीय अभियंता सामाले व शाखा अभियंता लवेकर व दोन्ही एजी कन्स्ट्रक्शन औरंगाबाद आणि एस.ए. यादव पुणे हे यांच्या भ्रष्टाचाराला पाठीशी घालत आहे। माझा गंभीर आरोप आहे की ह्या लोकांनी संगनमत करून शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याशी, शिवसेना शिंदे गटाचा नेता हे कुठेतरी राष्ट्रीय दबाव वापरून या अधिकाऱ्यांवरती चौकशी न करण्याचा दबाव आणत आहे आणि ह्याच चौकशीच्या मागणीसाठी काल पाथरी शहरातील तमाम जनतेने पाथरी तहसील कार्यालयावरती निदर्शने केली होती आणि आज गंभीरपूर्वक इशारा दिलेला आहे। जर 3 तारखेपर्यंत या निकृष्ट कामाची जर चौकशी व संबंधित अधिकारी व ठेकेवरती कारवाई नाही झाल्यास तर 3 तारखेला सामूहिक 15 ते 20 जण इथे आत्मदहन करणार आहे असा गंभीर इशारा येथील पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलेला आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याच्या वतीने व काही ठेकेदारांच्या वतीने जे भ्रष्टाचार झालेला आहे त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात हमीद खान हे आमरण उपोषण करत आहे। आमरण उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि काल शहरातील बऱ्याच नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलेले आहे। तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि हमीद खान व आमची अशी मागणी आहे की ह्या उपोषणाची दखल शासनाने नाही घेतली व या उपोषणाचा निर्णय नाही झाला न्याय भेटण्याचा तर आम्ही 3 तारखेला मी व हमीद खान यांच्यासहित 15 ते 20 जण सामूहिक आत्मदहन करणार आहे।